नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, 10 नोव्हेंबरला महाटीईटी परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेमध्ये सामाजिक शास्त्र या विषयावर आपले 30 गुण अवलंबून आहेत. या विषयात विचारल्या जाणाऱ्या एमसीक्यूची व्हिडिओ सिरीज आम्ही सुरू केली आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण या विषयावरील महत्त्वाचे एमसीक्यू, पीवायक्यू तसेच त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर महाटीईटी 2024 या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स, डेली लाईव्ह क्लास, नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट तसेच संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एमसीक्यू प्रोव्हाइड करत आहोत. तर हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून आपलं नाव रजिस्टर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, वळूया आपल्या प्रश्नांकडे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आहे डॅश डॅश या प्राण्यास वाळवंटातील जहाज असे म्हटले जाते. तर आपल्याला ऑप्शन्स दिलेत रेनडियर, उंट, पेंग्विन आणि वीज. तर विद्यार्थी मित्रांनो, उंटाला वाळवंटातील जहाज असे म्हटले जाते कारण वाळवंटाच्या कठीण परिस्थितीत माणसाला उपयोगी पडणारा हा प्राणी आहे आणि उंटाच्या विशेष शरीररचनेमुळे आणि सहनशक्तीमुळे त्यांना वाळवंटी भागात दूरचे प्रवास करणे शक्य होते. त्यामुळे उंटाला वाळवंटातील जहाज असे म्हणतात. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब, उंट. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. डॅश डॅश या सामुद्रधुनीने हिंदी महासागर व पॅसिफिक महासागर जोडले गेलेले आहेत. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत पाल्क, मलाक्का, पनामा, जिब्राल्टर. तर मित्रांनो, मलाक्का या सामुद्रधुनीने हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर जोडले गेलेले आहेत. तर मलाक्का सामुद्रधुनी जी आहे ती भारतीय महासागराला पूर्वेस असलेल्या दक्षिण चीन समुद्राशी जोडते आणि हा जगातील महत्त्वाच्या समुद्रमार्गापैकी एक मार्ग आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ब, मलाक्का. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणत्या संयोग भूमीने उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका ही खंडे जोडली गेली आहेत? आपल्याला ऑप्शन्स दिलेत पाल्क, मलाक्का, पनामा, जिब्राल्टर. तर मित्रांनो, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका हे जे दोन खंड आहेत, या खंडांना पनामा संयोग भूमीने जोडले गेलेले आहे. हे स्थान जे आहे त्याला पनामा कॅनॉल असे पण म्हणतात आणि पनामा कॅनॉल हा अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर यांच्यातील जलवाहतूक सोपी करण्यासाठी मदत करतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क, पनामा. पुढचा प्रश्न पाहूयात. डॅश डॅश नावाच्या महासागराचा तळ उचलला गेल्यामुळे हिमालय व आल्प्स हे घडीचे पर्वत तयार झाले आहेत. आपल्याला ऑप्शन्स दिलेत टेथिस, प्रशांत, आर्क्टिक, अटलांटिक. तर मित्रांनो, टेथिस महासागर नावाचा जो महासागर आहे त्याचा तळ उचलल्या गेल्यामुळे हिमालय व आल्प्स हे घडीचे पर्वत तयार झाले आहे. तर हे जे झालंय ते टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालीमुळे समुद्राचा तळ वर उचलला गेला आणि त्याच्यामुळे हिमालय व आल्प्स हे घडीचे दोन पर्वत तयार झाले. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ, टेथिस. पुढचा प्रश्न पाहूयात. जपानमधील फुजियामा हा डॅश डॅश ज्वालामुखी होय. आपल्याला ऑप्शन्स दिलेत जागृत, निद्रिस्त, मृत आणि प्रशांत. तर मित्रांनो, जपानमधील फुजियामा हा निद्रिस्त ज्वालामुखी आहे, परंतु भविष्यात हा पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. फुजियामा जो शेवटी उद्रेक झाला होता तो 1707 मध्ये झाला होता आणि त्यानंतर तो निद्रिस्त अवस्थेतच आहे. ठीक आहे, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब, निद्रिस्त. चला पुढचा प्रश्न पाहूयात. मॉट पोपा हा ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या देशात आहे? आपल्याला ऑप्शन्स दिलेत जपान, इटली, चीन आणि म्यानमार. तर विद्यार्थी मित्रांनो, मॉट पोपा हा मृत प्रकारचा ज्वालामुखी आहे आणि हा इटली या देशामध्ये आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब, इटली. चला पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणता ज्वालामुखी जागृत ज्वालामुखी या प्रकारात मोडत नाही? आपल्याला ऑप्शन दिलेत ट्रॉबोली, इटली, फुजियामा, जपान, माउंट एटना, सिसिली, क्रकाताऊ, इंडोनेशिया. तर विद्यार्थी मित्रांनो, जपानमधील हा जो फुजियामा हा ज्वालामुखी आहे तो सध्या निद्रिस्त अवस्थेमध्ये आहे. तर मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ब, फुजियामा, जपान. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. व्हेसुव्हियस हा प्रसिद्ध ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या देशात आहे? आपल्याला ऑप्शन्स दिलेत जपान, सिसिली, इंडोनेशिया आणि इटली. तर व्हेसुव्हियस हा प्रसिद्ध ज्वालामुखी इटली या देशातील नेपल्सच्या खाडीमध्ये आहे आणि इतिहासात यामध्ये अनेक महत्त्वाचे उद्रेक पण झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, विशेषतः जर आपण पाहिलं तर ख्रिस्तपूर्व 79 मध्ये पोम्पोई शहरावर झालेल्या उद्रेकात हे शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. तर व्हेसुव्हियस हा जो ज्वालामुखी आहे तो इटली या देशामध्ये आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ड, इटली. पुढचा प्रश्न पाहूयात. द्वीपकल्पांच्या अत्यंत निमुळत्या टोकास भूशिर असे म्हणतात. अशा भूशिराचे भारतातील उदाहरण म्हणजे डॅश डॅश. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन्स आहेत कांचनजंगा, कन्याकुमारी, थिरुवनंतपुरम आणि मुंबई. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर आहे ते कन्याकुमारी आहे. तर थोडक्यात द्वीपकल्प म्हणजे एक असा भाग की ज्याच्या तिन्ही बाजूने पाणी असते आणि त्याच्या निमुळत्या टोकाला भूशिर असे म्हणतात. तर भारतामधील भूशिराचे एक्झाम्पल आहे कन्याकुमारी, ऑप्शन ब. पुढचा प्रश्न पाहूयात. मरियाना ही जगातील सर्वात खोल गर्ता डॅश डॅश या महासागरात आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेत पॅसिफिक, अटलांटिक, आर्क्टिक आणि हिंदी. तर विद्यार्थी मित्रांनो,
मरियाना गर्ता हा जगातील सर्वात खोल समुद्री गर्ता आहे, जी पश्चिम पॅसिफिक महासागरात आहे. याचं जे लोकेशन आहे ते पश्चिम पॅसिफिक महासागर आहे आणि याची जी लांबी आहे ती सुमारे 2550 किलोमीटर आहे आणि सरासरी रुंदी ही 69 किलोमीटर आहे. यामध्ये सर्वात खोल जो भाग आहे तो म्हणजे चॅलेंजर डीप आणि त्याची खोली 10,984 मीटर पर्यंत आहे. ठीक आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ, पॅसिफिक. पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे? आपल्याला ऑप्शन्स दिलेत टोंगा, मरियाना, सुंदा आणि जपानी. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये सुंदा गर्ता जी आहे तिला पूर्वी जावा गर्ता म्हणून पण ओळखले जात होते. तसेच पूर्व उत्तर हिंदी महासागरात ती गर्ता आहे आणि या गर्तेची लांबी सुमारे 3200 किलोमीटर आहे आणि सर्वाधिक खोली जी आहे ती 7725 मीटर आहे. ही गर्ता जावा बेटाच्या दक्षिणेकडील भागातून सुरू होते आणि सुमात्राच्या दक्षिण किनाऱ्यापर्यंत व अंदमान द्वीपापर्यंत पसरलेली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे सुंदा, ऑप्शन क. पुढचा प्रश्न पाहूयात. उल्कापाषाणाच्या जमिनीवरील आपटण्यामुळे जमिनीवर प्रचंड खड्डे निर्माण होतात. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात डॅश डॅश येथील सरोवर हे त्याचे उत्तम उदाहरण होय. आपल्याला इथे ऑप्शन्स दिलेत लोणार, सिंदखेडा राजा, देऊळगाव राजा आणि खामगाव. तर मित्रांनो, लोणार सरोवर हा महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. त्याची निर्मिती सुमारे 52,000 ते 5,70,000 वर्षापूर्वी झाली असल्याची म्हटले जाते. तर या काळामध्ये उल्कापातामुळे त्याची निर्मिती झाली आणि या सरोवराचा जो व्यास आहे तो 1.8 किलोमीटर आहे आणि त्याची खोली 150 मीटर आहे. ठीक आहे, तर याचं योग्य उत्तर आहे अ, लोणार. पुढचा प्रश्न पाहूयात. उत्तर अमेरिकेत हॉलिवूड हे निसर्गरम्य स्थळ व प्रसिद्ध चित्रपट निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या भौगोलिक प्रकारच्या प्रदेशात मोडते? आपल्याला ऑप्शन्स दिलेत मोसमी हवामानाचा प्रदेश, प्रेयरीचा गवताळ प्रदेश, भूमध्यसागरी हवामानाचा प्रदेश आणि स्टेप्सचा गवताळ प्रदेश. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे भूमध्यसागरी हवामानाचा प्रदेश. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. कॉफीच्या उत्पादनात जगात आघाडीवर असलेला ब्राझील डॅश डॅश या भौगोलिक प्रकारच्या प्रदेशात येतो. आपल्याला यामध्ये ऑप्शन्स दिलेत मोसमी हवामानाचा प्रदेश, सुदानी गवताळ प्रदेश, प्रेयरीचा गवताळ प्रदेश आणि सूचिपर्णी वृक्षांच्या अरण्याचा प्रदेश. तर मित्रांनो, कॉफीच्या उत्पादनात जगात आघाडीवर असलेला ब्राझील हा सुदानी गवताळ प्रदेश या भौगोलिक प्रकारच्या प्रदेशात येतो. तर याचं योग्य उत्तर आहे ब, सुदानी गवताळ प्रदेश. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आहे रोगट हवामानामुळे काँगोच्या खोऱ्यात राहणाऱ्या पिग्मी लोकांचे आयुर्मान अतिशय कमी आहे आणि काँगोचे खोरे खालीलपैकी कोणत्या भौगोलिक प्रकारच्या प्रदेशात मोडते? आपल्याला ऑप्शन्स दिलेत भूमध्यसागरी हवामानाचा प्रदेश, विषुववृत्तीय घनदाट अरण्याचा प्रदेश, ध्रुवीय किंवा टुंड्रा प्रदेश आणि ड, सूचिपर्णी वृक्षांच्या अरण्याचा प्रदेश. तर मित्रांनो, पिग्मी लोक जे आहेत ते मुख्यतः जंगलात राहतात आणि त्यांचं जे दिनचर्या आहे ती शिकार करून स्वतःचं अन्न मिळवणं ही आहे. तसेच त्यांच्याकडे आरोग्य सेवा आणि वैद्यकीय साधने यांचा तुटवडा आहे. म्हणजे ही साधने त्यांच्याकडे उपलब्ध नाहीत आणि त्यांची प्रतिकारशक्ती पण कमी आहे. त्यामुळे त्यांना विविध रोगांचा सामना करावा लागतो. या सर्व कारणामुळे पिग्मी लोकांचे आयुर्मान हे कमी आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आपण पाहूयात. खालीलपैकी कोणत्या सागरात क्षारांचे प्रमाण सर्वाधिक आहे? आपल्याला ऑप्शन्स दिलेत तांबडा समुद्र, मृत समुद्र, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर. तर मित्रांनो, मृत समुद्र जो आहे त्याला डेड सी पण म्हणतात आणि इस्रायल आणि जॉर्डनच्या सीमेवर तो स्थित आहे. याला मृत समुद्र असे नाव दिले आहे. याचं कारण म्हणजे याच्यामध्ये क्षारांचं प्रमाण खूप जास्त आहे आणि यामुळे याच्यामध्ये कुठलाही जीव किंवा वनस्पती तग धरू शकत नाही किंवा जगू शकत नाही, म्हणूनच याला मृत समुद्र असे म्हणतात. तर ऑप्शन ब हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्लुटोला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास लागणारा कालावधी. आपल्याला ऑप्शन्स दिलेत 29.46 वर्षे, 84.66 वर्षे, 164.8 वर्षे आणि 247.7 वर्षे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर आहे ते ड, 247.7 वर्ष हे आहे. प्लुटोचं अंतर सूर्यापासून खूप जास्त आहे आणि प्लुटो हा सूर्यमालेतील सगळ्यात शेवटचा ग्रह आहे. त्याच्यामुळे त्याची जी भ्रमणकक्षा आहे ती सर्वांमध्ये मोठी आहे. तर प्लुटोला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास त्यामुळे 247.7 वर्ष लागतात. चला पुढचा प्रश्न पाहूयात. हिंदी महासागरातील डॅश डॅश हे प्रवाळ बेटाचे उदाहरण म्हणून सांगता येईल. ऑप्शन्स दिलेत आपल्याला मॉरिशस, श्रीलंका, मालदीव आणि दियोगो गार्शिया. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे मालदीव. तर हिंदी महासागरातील मालदीव हे प्रवाळ बेटाचे उदाहरण म्हणून सांगता येईल. ऑप्शन क. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात. गंगा नदी जेथे बंगालच्या उपसागरास मिळते तेथे गंगेच्या मुखाशी गाळ साचून डॅश डॅश या नावाचे बेट तयार झाले आहेत.
आपल्याला ऑप्शन्स दिलेत सुंदरबन, प्रयाग, न्यू मुरे आणि कोलकाता. तर याचं योग्य उत्तर आहे क, न्यू मुरे. तर गंगा नदी जेथे बंगालच्या उपसागरास मिळते तेथे न्यू मुरे नावाचे बेट तयार झाले आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. पाण्यात बुडालेल्या ज्वालामुखी निर्मित पर्वतरांगांच्या पाण्यावर आलेल्या पृष्ठभागास ज्वालामुखी निर्मिती बेटे म्हणून संबोधले जाते. खालीलपैकी कोणते बेट अशा प्रकारचे उदाहरण म्हणून सांगता येईल? ऑप्शन्स दिलेत श्रीलंका, इंग्लंड, मॉरिशस आणि मालदीव. तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर आहे ते क, मॉरिशस हे आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. चंद्रमास हा साधारणतः डॅश डॅश कालावधीचा असतो. आपल्याला ऑप्शन्स दिलेत 30 दिवस 44 सेकंद, 29 दिवस 12 तास 44 मिनिटे, 28 दिवस 23 तास 45 मिनिटे आणि 27 दिवस 7 तास 43 मिनिटे. तर याच्यामध्ये योग्य उत्तर आहे ब, 29 दिवस 12 तास 44 मिनिट. ठीक आहे, लक्षात ठेवा चंद्रमास हा साधारणतः 29 दिवस 12 तास 44 मिनिटाचा असतो. ऑप्शन ब. चला पुढचा प्रश्न पाहूयात. खालील काही विशिष्ट जमाती व त्या ज्या देशात आढळतात ते देश यांच्या जोड्या दिल्या आहेत. पैकी कोणती जोडी चुकीची आहे? ऑप्शन्स दिलेत आपल्याला किकुयू केनिया, ओरान नॉर्वे, पापुआ न्यू गिनी आणि पिग्मी काँगो. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये ओरॉन जमात जी आहे ती भारतातील एक आदिवासी जमात आहे जी मुख्यत्वे करून झारखंड, बिहार, ओडिसा, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्ये आढळते. या जमातीला कुरुख असेही म्हटले जाते. तर याचं योग्य उत्तर आहे ब, ओरॉन नॉर्वे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात. उत्कृष्ट घोडेस्वार म्हणून प्रसिद्ध असलेली रशियाच्या गवताळ प्रदेशातील जमात. ऑप्शन्स दिले आपल्याला कोझॅक, किर्गिज, सेमॉइड आणि ओरॉन. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे अ, कोझॅक. कोझॅक ही जी जमात आहे ती उत्कृष्ट घोडेस्वार आहे आणि ती रशियाच्या गवताळ प्रदेशात आढळते. पुढचा प्रश्न पाहूयात. सूचिपर्णी अरण्याच्या प्रदेशात राहणारी एक जमात. ऑप्शन्स दिलेत सिमॉइड, किकुयू, ओरॉन आणि झुलू. तर याचं योग्य उत्तर आहे सॅमॉइड ही सूचिपर्णी अरण्याच्या प्रदेशात राहणारी एक जमात आहे. पुढचा प्रश्न आहे. खाली काही प्रदेशातील मूळ रहिवाशी असलेल्या जमाती व ते प्रदेश यांच्या जोड्या दिल्या आहेत. पैकी चुकीची जोडी ओळखा. तर खाली ऑप्शन्स दिलेत आपल्याला बेदुंबू ऑस्ट्रेलिया, याकूत रशियन टुंड्रा, एस्किमो कॅनडा आणि लॅप आफ्रिका. तर विद्यार्थी मित्रांनो, लॅफ ही जी जमात आहे ती आफ्रिकेत नाही तर ती युरोपच्या भागामध्ये आढळते. तर याचं योग्य उत्तर आहे ड, लॅप आफ्रिका. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. प्लुटो या ग्रहाला पारंपरिक ग्रहामधून वगळून बटू ग्रह किंवा डॉर्फ प्लॅनेट या गटात वर्गीकृत करण्याचा निर्णय करणारी परिषद डॅश डॅश या शहरामध्ये भरली होती. ऑप्शन्स दिलेत प्राग, पॅरिस, लंडन आणि जिनेव्हा. तर विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघ IAU ची 26वी महासभा 2006 साली ऑगस्टमध्ये 14 ते 25 या तारखेदरम्यान प्राग झेक प्रजासत्ताक येथे आयोजित करण्यात आली होती. ठीक आहे, तर याच्यामध्ये प्लुटो या ग्रहाला पारंपरिक ग्रहामधून वगळून बटू ग्रह या गटामध्ये वर्गीकृत करण्याचा निर्णय त्यावेळेस घेण्यात आला. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ, प्राग. ठीक आहे, विद्यार्थी मित्रांनो, हे होते सामाजिक शास्त्र विषयातील काही महत्त्वाचे MCQ. माझी खात्री आहे की ही व्हिडिओ सिरीज तुम्ही जर अशीच पाहिली तर तुमची परिपूर्ण तयारी यातून होणार आहे. तर व्हिडिओला लाईक करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट करा. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.